राज्यसभेच्या त्या भव्य सभागृहात जिथे फॉर्मल सूट बूट सारखे औपचारिक पोशाख किंवा पारंपरिक पोशाख घालणं अपेक्षित असतं, तिथे शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी थेट सावित्रीबाईंच्या पेहरावात राज्यसभेच्या खासदारकीची काल शपथ घेतली आहे. कपाळावर लाल आडवं कुंकू, नऊवारी साडी, डोक्यावर घेतलेला पदर आणि हातात भारताचं संविधान घेऊन अगदी 175व्या वर्षांपूर्वीच्या सावित्रीबाईंना आठवण करून देणारा असा त्यांचा कालचा थाट होता. त्यामुळे ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाईंचा पोशाख का परिधान केला आणि इथून पुढे ज्योती वाघमारेंचं राजकारण कशा पद्धतीचं असणार आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा. चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात. ज्योती वाघमारे यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात. तर जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आपल्या अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात आणि अगदी त्यानुसारच राज्यसभेच्या उमेदवारीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरत सारी गणितं उलटी केली आहेत. म्हणजे राहुल शेवाळे यांच्यासारख्या प्रस्थापित चेहऱ्यांना डावलून त्यांनी डॉक्टर ज्योती वाघमारे यांना संधी दिली आहे, ज्याची कोणाला साधी कल्पनाही नव्हती. ज्योती वाघमारे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या तशा मूळच्या सोलापूरच्या. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत असताना दलित पॅन्थरच्या माध्यमातून सामाजिक लढा जिवंत ठेवत होते आणि हाच वारसा घेऊन ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात PhD प्राप्त केली. 5 भाषांवरील प्रभुत्व आणि आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यास ही त्यांची मुख्य ओळख आहे. पुढे काँग्रेसचा त्याग करून धनुष्यबाण हाती घेतल्यापासून त्यांनी सातत्याने पक्षवाढीसाठी स्वतःला झोकून दिलं. पक्षाप्रती निष्ठा आणि विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्याची त्यांची अनोखी शैली या गुणांनी ज्योती वाघमारे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्ण विश्वास त्यांनी संपादन केला. थोडक्यात काय तर एका वेटरच्या मुलीनं दलित पॅन्थरच्या वारसातून PhD करत थेट राज्यसभेपर्यंत मजल मारली आहे आणि हीच आहे ज्योती वाघमारेंची खरी ताकद. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी काल राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आणि यावेळी त्या सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे पेहराव करून सभागृहात आल्या होत्या. कपाळावर लाल आडवं कुंकू, नऊवारी साडी आणि डोक्यावर घेतलेला पदर, अगदी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत ज्योती वाघमारे सभागृहात आल्या आणि हातामध्ये भारताचं संविधान घेऊन त्यांनी शपथ घेतली. एरवी राज्यसभेच्या त्या भव्य दालनात फॉर्मल कपडे अथवा पारंपरिक कपडे हे नेहमीचं चित्र असतं, पण काल ज्योती वाघमारे सभागृहात आल्या त्या साध्या नऊवारी साडीत, ज्याने क्षणातच सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं. एक लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त एक व्यक्ती नाहीये, तर ते एक युग आहे ज्या काळात स्त्रीला शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवलं जात होतं. समाजात दारिद्र्यता, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता पसरलेली होती आणि अशा या अंधकाराच्या काळात सावित्रीबाई ह्या एकमेव क्रांतीज्योत होत्या. तुम्ही इतिहास पाहिलात तर तुम्हाला कळेल, मुलींना शाळेत घेऊन जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड, शेण, चिखल फेकायचे आणि अशा कठीण प्रसंगी देखील सावित्रीबाई कधी डगमगल्या नाहीत. त्या बॅगेत दुसरी साडी घेऊन जायच्या आणि शाळेत पोहोचल्यावर साडी बदलायच्या आणि मुलींना शिकवत राहायच्या. ही जिद्द, हा संघर्ष हेच सावित्रीबाईंचं खरं रूप होतं. त्यांच्या नऊवारी साडीतला साधा पेहराव म्हणजे शोषणाशी झुंजण्याची, शिक्षणासाठी लढण्याची आणि स्त्री मुक्तीसाठी जगण्याची ओळख होती. आणि अगदी यालाच अनुसरून ज्योती वाघमारेंचं राजकारण इथून पुढे असंच असणार आहे असं म्हटलं जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते राज्यसभेत आता ज्योती वाघमारे या स्त्रियांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सज्ज आहेत. महिला आरक्षण असो, दलित महिलांचे प्रश्न असो, स्त्री संरक्षणाचा मुद्दा असो, इथून पुढे स्त्रियांसाठी डॉक्टर ज्योती वाघमारे ठाम भूमिका बजावणार असल्याचं समजतंय. त्यात काल त्यांनी स्वतः सावित्रीबाईंना आपला प्रेरणास्त्रोत मानलेलं असल्यानं त्यांच्या राजकारणाची दिशा आता स्पष्ट झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.